नमस्कार, कसे आहात सगळे? तर तुम्हाला मॅनिफेस्ट करण्याची गरज नाही पडणार. तुमच्याकडून मॅनिफेस्ट हे आपोआप होऊन जाईल. तुम्हाला जास्त कष्ट घेण्याची गरज नाही, आपोआप मॅनिफेस्ट होईल. तुम्ही कधी असा एक्सपिरियन्स केला आहे का? तुमच्या मनात एखादी गोष्ट आली किंवा तुम्हाला असं वाटलं कोणाचा तरी फोन यावं, कोणाला तरी भेटावं आणि ती गोष्ट एकदम इझिली झाली. होतंही. प्रत्येकासोबत असं घडतच असतं. काहीतरी असे काहीतरी थॉट डोक्यात येतात, आपण रँडमली विचार करत असतो, की "अरे, हे तर झालंय." पण तुम्ही त्याच्यासाठी काही प्रयत्न केले होते? ग्रॅटिट्यूड केलं होतं? अफर्मेशन्स दिले होते? नाही ना? पण मिळाली ती गोष्ट. पण तुमच्यासोबत एक एनर्जी होती. तुम्ही जो थॉट क्रिएट केला आणि तो युनिव्हर्समध्ये सोडला. आपले जे शब्द असतात ना, ते युनिव्हर्सपर्यंत पोहोचतात. आपण जे थॉट्स तयार करतो, निगेटिव्ह असो की पॉझिटिव्ह असो, प्रत्येक गोष्ट ही युनिव्हर्सपर्यंत पोहोचत असते. तुम्ही जो विचार करताय ना, तो विचारपूर्वक विचार करा, कारण तुमची प्रत्येक एनर्जी ही युनिव्हर्सपर्यंत जात असते. त्याच्यामुळे खूप जास्त चान्स असतात, की तुम्ही ती गोष्ट मॅनिफेस्ट करू शकतात. त्याच्यामुळे चांगलं हेच राहील, की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. करा विचार, त्याच्यावर फोकस करा. त्याच्यावर तुम्हाला मेथड करायच्या असतील तर त्या पण करा. आणि जेव्हा कधी तुम्ही काहीच करत नाही किंवा एक थॉट क्रिएट करता, की यार ही गोष्ट झाली आहे आणि फक्त त्याची जाणीव करा, की ते झालंय, फील करा आणि युनिव्हर्सला देऊन टाका. चुकतं कुठे नेमकं? आपण त्याच्यात अडकतो. आपण इन्सिक्युअर होतो, घाबरतो आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी त्याच्या मागे-मागे पळत असतो. हे आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन, की आपण एखाद्या गोष्टीच्या मागे-मागे पळत असतो. युनिव्हर्सला ते कळतं, की हे या गोष्टीच्या मागे आहेत, म्हणून आपण त्याच्या मागेच राहतो. पण आपण जेव्हा त्याच्या मागे पळणं बंद केलं, नीट लक्ष देऊन ऐका हं. आपण जेव्हा त्या गोष्टीच्या मागे पळणं बंद करतो, तेव्हा ती गोष्ट आपल्या मागे पळत असते. तुम्हाला फक्त एवढेच इफोर्ट्स टाकायचे आहेत, की जेवढी त्या एनर्जीला गरज असते. आणि तुम्ही त्यात काही इफोर्ट्स नाही टाकले, तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा आणि फीलिंग्स टाका. एक सिंगल थॉट जरी तुम्ही क्रिएट केला ना, तरी तुमचं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण होऊ शकतं. पण गोष्ट अशी की आपण त्यात अडकतो. आपल्याला त्यात अडकायचं नाहीये. आपल्याला थांबायचं नाहीये किंवा धरून ठेवायचं नाही. ते कशा फ्लोसारखं ते जाऊ द्यायचंय. समजा तुम्ही काही मेथडच केली. जोपर्यंत तुम्हाला चांगलं वाटत होतं, तोपर्यंत तुम्ही केलं. एक सिंगल थॉट क्रिएट केला. मग त्याच्यानंतर तुम्ही ती गोष्ट पकडून नका ठेवू. जेव्हा आपण ती गोष्ट सोडू, तेव्हाच आपलं मॅनिफेस्टेशन पूर्ण होताना आपल्याला दिसेल. या गोष्टी होत आहेत याचा आपला एक्सपिरियन्स आला पाहिजे. हे झालंय आपल्याला असं कळलं पाहिजे, पण नाही. कारण आपण ते सोडत नाही, धरून ठेवतो. आणि जर कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी काही टेक्निक करतो, मेथड करतो, बऱ्याच वेळा करतो आणि सोडून देतो. आणि मग आपण म्हणतो ठीक आहे, होईल तेव्हा होईल ती गोष्ट. आणि मग काही दिवसातच तुम्हाला ती गोष्ट पूर्ण झालेली दिसते. कारण तुम्ही त्यात अडकलेले नसतात. तुमची एनर्जी तिथे स्टक झालेली नसते. तुम्ही तिथे थांबलेले नाही आहात. थांबलेलं पाण्याचा जे वास यायला लागतो. तशीच काहीतरी ही गोष्ट असते. युनिव्हर्सच्या सगळ्या गोष्टी फ्लोमध्ये चालू असतात. दिवस आहे, चालू आहे. हवा चालू आहे. सूर्य येणं, सूर्याची किरणं येणं हे देखील चालू आहे. सकाळ होते, संध्याकाळ होते, रात्र होते. हे एकदम फ्लोमध्ये चालू आहे. म्हणून मग ते आपल्यासाठी काम करतं. म्हणून मग तसंच जर आपण आपले फीलिंग्स, आपले पॉझिटिव्ह थॉट्स, आपले मॅनिफेस्टेशन जर आपण एका जागेवर अशा बांधून ठेवल्या आणि आपल्या डोक्यात त्याच गोष्टी अडकून आणि तोच गोंधळ जर आपल्या डोक्यात चालू असेल, जर आपल्या मॅनिफेस्टेशनचा जो एक्सपिरियन्स जो आपल्याला यायला हवा तर तो येत नाही. तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं आहे आणि तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. पण ते करून त्याला सोडायला शिका. ते द्यायला शिका. ते पकडून ठेवल्यावर तुम्हाला त्या गोष्टीचा तसा रिझल्ट मिळणार नाही. आणि मी तुम्हाला असंही म्हणत नाही, की ते थॉट्स तुमच्या डोक्यात येणारच नाही व येतील ते. विचार आहेत ते येतीलच. म्हणून मग ते कंटिन्यू पकडून नाही ठेवायचे. तेवढ्यापुरते तेवढे आले आणि लगेच सोडत चालायचं. जोपर्यंत तुम्ही तुमची ओव्हर थिंकिंग करणं बंद करत नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी थांबून राहतील. आणि या गोष्टींमध्ये युनिव्हर्स तुम्हाला प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी मेसेज कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून तुम्हाला मिळतच असतो. सपोज तुम्हाला घर घ्यायचं आहे, ही तुमची इच्छा आहे, तेव्हा युनिव्हर्स ही तुमच्या समोर आणून ठेवतं. तेव्हा तुम्ही ते घ्या. तुम्ही प्रयत्न करा त्या गोष्टीसाठी. युनिव्हर्स हे तुम्हाला प्रत्येक वेळेस संधी देतच असतं, पण त्या संधीचं सोनं करायचं की काय करायचं हे आपल्या हातात असतं. म्हणून मग गोष्टी धरून नका ठेवू, त्यात तुम्ही अडकू नका.
पूर्णपणे पॉझिटिव्ह राहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट नक्कीच करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात तेही नक्कीच कमेंट करा.